नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। दुधनी येथील श्री एस जी परमशेट्टी हायस्कूल मध्ये दुधनी केंद्राची शिक्षण परिषद संपन्न। दुधनी केंद्राची माहे जानेवारी 2025 या महिन्याची शिक्षण परिषद श्री एस जी परमशेट्टी हायस्कूल दुधनी येथे पार पडली। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अक्कलकोट शिक्षण विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी यांची होती। अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख सुरेश शटगार होते। या प्रसंगी सोमशेखर स्वामी यांनी सध्याच्या काळात मुलांमध्ये मूल्ये व गाभाभूत घटक रुजविले जावे याची अंमलबजावणी परिपाठात प्रभावीपणे करावी, एक आदर्श परिपाठ सादर केले जावे असे मार्गदर्शन केले। यावेळी श्री एस जी परमशेट्टी हायस्कूल दुधनीचे मुख्याध्यापक रेवणसिद्ध अलिगावे, पॅट चाचणी निकाल विश्लेषण सुहास पवार, अध्ययन निष्पत्ती कृती आराखडा याबाबत भारत राठोड, घर घर संविधान उपक्रमाची अंमलबजावणी यावर सिद्धाराम चौधरी यांनी मार्गदर्शन केले। यावेळी दुधनी केंद्रातील माध्यमिक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते। रयत संवादसाठी विश्वनाथ राठोड, दुधनी, अक्कलकोट। आपण पेपरचा कसला वर्षाच्या बॉक्समध्ये लिहित असतो। आधीपासून हे चालू आहे। मला 2016 पासून पण हे चालू आहे। परंतु आता हल्ली याच्यामध्ये बदल काय झाला आहे की हे जे मार्क आपण मुलांना दिलेले आहे हे काय करायचं आहे, जास्त विद्यार्थ्यांना लागले नाही। आणखी ही मूलभूत क्षमता त्याच्या विकसित झालेल्या नाही। म्हणजे मूलभूत क्षमता कुठल्या आहेत? वाचन असेल, लेखन असेल, गणिती क्रिया असेल, अगदी या क्रिया देखील त्या विद्यार्थ्यांच्या विकसित नाही, सरळ पडलेले नाही। आता असं अहवालाबद्दल किती जणांना माहित आहे की तो अहवाल कसा होतो? किती जणांना माहित आहे? आपल्या शिक्षण व्यवस्थेचा अतिशय इकडच्या काळामध्ये गाजलेला महत्त्वाचा असा अहवाल गाजलेलाही म्हणतो, कारण त्या अहवालाचे पडसाद आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये